एक महिला जी दिसायला निरागस होती, दिसायला सुंदर होती, देखणी होती, वयाने 28 वर्षाची 2 मुलांची आई ही आपल्या पतीसोबत राहत होती, आपल्या सासरच्या मंडळीसोबत राहत होती आणि हसतं खेळतं कुटुंब असताना ही महिला जानेवारी 2026मध्ये एकाएकी घरून बेपत्ता झाली। आता ही महिला बेपत्ता झाल्यानंतर जे तिचा नवरा होता हा खूप काळजी करायला लागतो, त्याला चिंता वाटू लागते की त्याची पत्नी नेमकी कुठं गेलेली आहे आणि तो आपल्या सासरच्या लोकांना तिच्याबद्दल विचारपूस करायला लागतो की तुमची जी मुलगी आहे तुमच्या घरी आलेली आहे का, पण सासरकडून सुद्धा उत्तर मिळते की ती आमच्या घरी नाही आली। जेव्हा त्या महिलेच्या माहेरीसुद्धा ही बातमी दिली जाते, माहेरची मंडळीसुद्धा अशाच प्रकारे चिंतेत पडतात आणि त्यानंतर सर्वजण मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि त्या महिलेबद्दल पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची एक तक्रार दाखल करतात। आता हे दाखल केल्याच्यानंतर असेच काही महिना 2 महिने असे लोटले गेल्याच्यानंतर पुन्हा या महिलेच्या माहेरची मंडळी जाऊन सासरच्या लोकांच्या विरुद्ध हुंडाबळीची केस, घरेलू हिंसा, घरेलू अत्याचार, महिलेवर अत्याचार, महिलेचा मानसिक छळ, शारीरिक छळ, तिला मारहाण करणं, तिला हुंड्याची मागणी करणं आणि तिचं अपहरण करणं आणि इथपर्यंत की त्या महिलेची हत्यासुद्धा तिच्या नवऱ्याने तिच्या सासरच्या मंडळीने केली आहे, अशी आता माहेरची मंडळी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करते। आता ही दाखल केल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा जे सासरचं कुटुंब होतं या सर्वांना अटक केली, त्यांना तुरुंगात सुद्धा पाठवलं। 1 महिन्यापासून हे संपूर्ण कुटुंब तुरुंगात होतं। पण जेव्हा तिच्या नवऱ्याने पुन्हा विनंती केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं, त्यांना विनंती केली आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास केला, खऱ्या पद्धतीने तपास केला, त्यावेळेस मात्र एक वेगळंच सत्य सर्वांच्या समोर आलं। ही महिला एका ठिकाणी सुखरूप आणि चांगल्या परिस्थितीमध्ये हजर होती आणि ती आपल्या प्रियकरासोबत मजा मारत होती आणि जेव्हा ही महिला अशी सर्वांसमोर जिवंत आणि सुखरूप पद्धतीने सर्वांच्या समोर आली त्यावेळेस मात्र ही संपूर्ण कहाणी उघडून लोकांच्या समोर आली। काय आहे संपूर्ण नेमकी घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील कौशांबी जिल्हा आहे आणि कौशांबी जिल्ह्यातच एक पोलीस स्टेशन आहे महिवा घाट। या महिवा घाट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे अलवारा आणि या अलवारा गावामध्ये जे कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये राजेश तिवारी नावाचा एक 33 वर्षाचा व्यक्ती राहत होता। याचे आईवडील, घरात पत्नी अंकिता वयाने 28 वर्षाची, यांची 2 मुलं, अशा प्रकारचं यांचं हे हसतं खेळतं कुटुंब होतं। पण मध्येच जानेवारी 2026 या महिन्यामध्ये ही जी अंकिता होती घरून एकाएकी बेपत्ता झाली। आता ही बेपत्ता झाल्याच्यानंतर त्या नवऱ्यानं तिच्या माहेरच्या लोकांना विचारपूस केली की तुमची मुलगी तुमच्या घरी आलेली आहे का, कारण मुलं तर घरीच आहेत, जे त्याची 2 मुलं होती ही तर घरीच आहेत आणि ती चांगलीच आहेत, पण ही माझी पत्नी जी आहे ही एकाएकी न सांगता कुठं निघून गेली, तिच्याबद्दल मला काहीही माहीत नाही, तुम्हाला काही सांगितलं का, तुमच्यापर्यंत आली का, असं त्यावेळेस त्याने विचारलं। त्यावेळेस तिच्या माहेरच्यांना ही काळजी वाटत होती, चिंता वाटत होती, तेही घाबरले, गोंधळले आणि परत ते धावत पळत त्या महिलेच्या घरापर्यंत पोहोचले, म्हणजे तिच्या सासरच्या घरापर्यंत पोहोचले। तिथं आल्याच्यानंतर आणखी सासरच्या मंडळीशी त्यांनी विचारपूस केली, चौकशी केली, पण त्या मुलीबद्दल कोणालाही काही थांगपत्ता लागत नव्हता। शेवटी सर्व दोन्ही माहेरची आणि सासरची मंडळी मिळून पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्या महिलेची बेपत्ता झाल्याची आणि त्यानंतर मग हे कुटुंब आपापल्या घरी निघून गेलं। पोलिसांनीही त्यांची तक्रार दाखल करून घेतली आणि त्यानंतर पोलीसही या प्रकरणाविषयी तपास करतच होते। असा तसा 1 महिना निघून गेला, पण पोलिसांच्या हाती अजून काहीही लागलेलं नव्हतं। पोलिसांना असा काही संशय येण्यासारखं यांनी काही सांगितलेलं सुद्धा नव्हतं आणि त्यानंतर मग 1 महिना झाल्याच्यानंतर 20 फेब्रुवारी 2026 या दिवशी या महिलेच्या माहेरचे, हिचा वडील, हिचा भाऊ पोलीस स्टेशनला जाऊन या महिलेच्या नवऱ्याविरुद्ध, तिच्या सासऱ्याविरुद्ध, सासूविरुद्ध आणि नणंदेविरुद्ध तक्रार दाखल करतात। त्यांची तक्रार अशी होती की नवऱ्याकडून, सासऱ्याकडून, सासूकडून, नणंदेकडून आमच्या मुलीला अंकिताला शारीरिक छळ होत होता, तिला मारहाण होत होती, तिचा मानसिक छळ केला जात होता, तिला हुंड्याची मागणी केली जात होती आणि हुंड्यासाठी तिला मारहाण केली जात होती। एवढंच नाही तर आमच्या मुलीचं त्यांनी अपहरण केलेलं आहे आणि अपहरण करून त्या मुलीची हत्यासुद्धा केलेली आहे आणि तिच्या मृतदेहाची यांनीच कुठंतरी काही विल्हेवाट लावलेली आहे। तुम्ही या सर्व लोकांना अटक करा, अटक करून यांची चांगल्या पद्धतीनं चौकशी करा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करून यांना योग्य ती शिक्षा द्यावं, अशी यांनी आता हे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। आता आजपर्यंत पोलिसांना एकही संशयित आरोपी मिळालेला नव्हता। आता हा आरोपी मिळालेला नसल्यामुळं पोलिसांनी लगेच मग त्या महिलेच्या नवऱ्याला, राजू तिवारीला ताब्यात घेतलं, त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं, त्याच्या आईला ताब्यात घेतलं आणि त्याच्या बहिणीला सुद्धा ताब्यात घेतलं। अशा प्रकारचे यांची जी काही माहेरची मंडळी होती
या सर्वांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। तिथं नेल्याच्यानंतर आणखी यांची सक्तीने चौकशीसुद्धा करण्यात आली, पण यांना त्या महिलेबद्दल काहीही माहिती नव्हती। हे एवढंच सांगत होते की आम्हाला तिच्याबद्दल काहीही माहीत नाही, तुमच्या पद्धतीने त्याचा शोध काढा, ती कुठं ना कुठं जिवंत असेल, पण तिला आम्ही मारलेलं नाही किंवा आम्ही तिला कोणत्याही प्रकारचं तिच्यासोबत काही छळ केलेला नाही किंवा तिला मारहाणसुद्धा केलेली नाही। पण पोलिसांना आता यांच्यावरच संशय होता आणि यांनाच मग पोलिसांनी खाक्या दाखवला आणि यांच्याकडून काय वदवून घ्यायचं होतं ते वदवून घेतलं। यांच्यावर तक्रार दाखल केली। तक्रार दाखल करून यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं। न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाने यांना मग तुरुंगातसुद्धा पाठवून दिलं। आता हे सासरची जी मंडळी होती याची, त्या महिलेचा नवरा, तिचा सासरा, अशा प्रकारचे आता हे सर्वजण जाऊन तुरुंगात बसलेले होते। असा जवळजवळ 1 महिना निघून गेला, पण राजू तिवारीला मात्र निर्दोष असताना तुरुंगात जाऊन बसावं लागलं याची खंत होती। तो निरंतर पोलिसांना विनंती करत होता, न्यायालयामध्ये विनंती करत होता। शेवटी त्याने काही नातेवाईकांच्या मदतीने एक यशस्वींना पत्र लिहिलं की माझ्यावर पोलिसांकडून अन्याय झालेला आहे, पोलिसांकडून योग्य रीतीने चौकशी झालेली नाही, कोणतीही चौकशी न करता माझ्यावर माझ्या पत्नीच्या हत्येचे आरोप लावण्यात आले, माझ्यावर तक्रार दाखल करण्यात आली, मला आणि माझ्या वडिलांना निरपराध असताना तुरुंगात पाठवलं गेलं। तर साहेब मेहरबानी करा, पण या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, तपास करा, माझ्या पत्नीबद्दल नेमकं तिच्यासोबत झालं काय आहे याचा तुम्ही तपास करा। आता वरिष्ठ अधिकारी SSP राजेश कुमार यांनी हे संपूर्ण बाब गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर मग पोलिसांना आदेश दिले आणि काही अशी एक टीम बनवण्यात आली आणि हे जे पथक होतं हे आता या महिलेच्या तपासासाठी, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी बाहेर पडलेलं होतं। पोलिसांनी सुरुवातीला त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला। मोबाईल नंबरवर जे काही त्या महिलेचे कॉल डिटेल्स होते, CDR होते, हे काढण्यात आले आणि त्यानंतर मग त्या कॉल डिटेल्सच्या आधारावर, मोबाईल नंबरच्या आधारावर पोलिसांनी त्या महिलेचं लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली। तर ती महिलेचं जे मोबाईलचं लोकेशन होतं हे हरियाणा राज्यातील मनसेरा गाव आहे आणि या मनसेरा शहरामध्ये ही महिला एका ठिकाणी या महिलेचा मोबाईल नंबर दाखवत होता। पोलिसांनी लगेच आपलं पथक तिकडं वळवलं आणि ज्या ठिकाणी ही महिला राहत होती हा एक इंडस्ट्रियल एरिया होता, सेक्टर नंबर 7। या 7 सेक्टरमध्ये पोलिसांची टीम पोहोचली। तिथं पोहोचल्याच्यानंतर जसं जसं या महिलेचं लोकेशन दाखवत होते तसे अंकिताच्या लोकेशनपर्यंत पोलिसही पोहोचत होती आणि हे पोलीस जाऊन एका घरी पोहोचलेत। तिथं पोहोचल्याच्यानंतर त्या महिलेला त्या घरामध्ये पोलिसांनी शोधून पाहिलं, पण ती महिला घरामध्ये कुठेही दिसत नव्हती, पण त्या महिलेचा मोबाईल मात्र सक्रिय होता। शेवटी पोलिसांनी त्या महिलेच्या मोबाईलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि बाजूलाच काही एक जिना होता, त्या जिनावर चढून पोलीस छतावर पोहोचले। छतावर पोहोचल्याच्या नंतर जाऊन पाहतात तर तीच महिला अंकिता सुखरूप पद्धतीने, कोणत्याही प्रकारचं तिला कुठलीही हानी पोचलेली नव्हती किंवा तिच्या शरीरावर कोणतीही खरचटलेलं सुद्धा नव्हतं, ती अगदी तंदुरुस्त धष्टपुष्ट एका टावरजवळ बसलेली आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा पोलिसांनी दाखवलेलं आहे की ही महिला आम्हाला जिवंत सापडलेली आहे। पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि तिला पोलीस स्टेशनला आणलं आणि संपूर्ण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर पोलिसांना माहिती अशी मिळालेली होती की ही महिला जेव्हा बेपत्ता झालेली होती तर ही महिला तिच्या मावस भावासोबत, जो तिचा प्रियकर आहे, या महिलेचे आपल्या मावस भावासोबत अनैतिक संबंध जुळलेले होते आणि हे बरेच मागील दिवसापासून जुळलेले होते। दोघांमध्ये फोनवर बरेच वेळा दिवसातून फोनवर बोलणं होत असायचं, तासनतास फोनवर बोलायचे आणि ह्यामध्येच ही महिला 2024 जानेवारीमध्ये अशाच प्रकारची घर सोडून पळून गेलेली होती। त्यावेळेससुद्धा मुलांचा विचार न करता, नवऱ्याचा, आपल्या कुटुंबाचा विचार न करता किंवा आपल्या आईवडिलांचा विचार न करता 2024मध्ये सुद्धा ही महिला अशाच प्रकारे त्या आपल्या मावस भावासोबत पळून गेलेली होती आणि त्यावेळेससुद्धा मग तिच्या वडिलांनी त्या महिलेचा शोध काढलेला होता आणि शोध काढून दिल्लीवरून मावस भावासोबतच त्या महिलेला पकडलं आणि त्या महिलेला तिथून समजूत काढून घरी आणलेलं होतं। घरी माहेरी आणलं आणि माहेरच्या मंडळीने, कारण त्या महिलेला मुलं बाळं होते आणि मुलांच्या तोंडाकडं पाहून तिच्या नवऱ्याला समजूत घातलेली होती। काही इतर नातेवाईकांनी एक पंचायत बसवली आणि या बैठकीमध्ये दोघांनाही समजावण्यात आलेलं होतं। महिलेलाही ताकीद दिलेली होती की यानंतर तुला असं काही करायचं नाही आणि नवऱ्यालाही एक वेळा त्या महिलेची चूक जी होती ही माफ करायला सांगितली, कारण मुलाबाळांचा प्रश्न होता आणि राजेश तिवारीने सुद्धा त्या महिलेला माफ केलं आणि तिला परत आपल्या घरात घेतलं। घरात घेतल्याच्या नंतरसुद्धा ही महिला घरामध्ये तर सर्वांसमोर वरवर चांगली राहत होती, ठीकठाक राहत होती, पण ही महिला तरीसुद्धा आपल्या मावस भावाच्या संपर्कामध्ये होती आणि याच्याबद्दल राजूला हे काही कळलेलंच नव्हतं आणि अशाच प्रकारे राहत असताना
ही महिला परत एकदा 2026मध्ये जानेवारी महिन्यामध्ये अशाच प्रकारे आपल्या मावस भावासोबत पळून गेली आणि यावेळेस ती हरियाणा राज्याच्या मनसेरा गावामध्ये जाऊन बसलेली होती आणि याच्याबद्दल आता तिनं कोणालाही काही सांगितलेलं नव्हतं. मोबाईल हा बंद करून ठेवलेला होता आणि माहेरच्या लोकांनासुद्धा तिनं असं काही सांगितलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस सुरुवातीला माहेरच्या मंडळीने आईवडिलांनी आणि सासरच्या लोकांनी जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली तोपर्यंत आईवडिलांना माहिती नव्हती. पण ज्यावेळेस तिच्या वडिलांना तिच्या भावाला कळालेलं होतं की आमची बहीण आमची मुलगी जिवंत आहे आणि ती तिच्या मावस भावासोबत सुखरूप आहे, त्याच्यासोबत ती राहत आहे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे, तेव्हा मात्र तिच्या वडिलांनी उलट मग आता जावायलाच अडकवायचं ठरवलं. सासरच्या मंडळीला सासरच्या लोकांनाच अडकवायचं ठरवलं आणि वडील भाऊ हे पोलिसांमध्ये जाऊन एक खोटी फिर्याद दाखल केली की तिच्या नवऱ्याने तिचा छळ केलेला आहे, तिच्या ननदेने तिला मारहाण केलेली आहे, तिच्या सासू सासऱ्याने तिचा मानसिक छळ केलेला आहे, तिचा शारीरिक छळ केलेला आहे, तिला हुंड्याची मागणी केलेली आहे. अशा प्रकारचे नाना प्रकारचे जे काही गुन्हे होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले होते आणि हे संपूर्ण खोटे गुन्हे या कुटुंबावर दाखल करण्यात आलेले होते. आता हे जे कुटुंब होतं ते संपूर्ण कुटुंबाला आता पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं आणि या महिलेला हजर केल्याच्यानंतर तिच्या कुटुंबाला सासरच्या कुटुंबाला सुखरूप बाहेर सोडण्यात आलं आणि जे ही महिला आहे या महिलेवर हिच्या वडिलांवर हिच्या भावावर आणि जे मावस भाऊ या महिलेचा जो प्रियकर होता त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. तिघांना आता अटक झालेली आहे. तर तो तिचा जो प्रियकर आहे हा अजूनसुद्धा फरार आहे, पोलिसांच्या हाती अजूनसुद्धा लागलेला नाही. तर अशा प्रकारे या महिलेनं संपूर्ण कुटुंबियांच्याच नाही तर पोलिसांच्यासुद्धा डोळ्यात धूळफेक केलेली आहे. हिला आपल्या मुलाबाळांची तर चिंता नव्हतीच. मुलाबाळांची चिंता न करता ही महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेलीच होती. हिला पळूनच जायचं होतं. तर मग या महिलेनं सुरुवातीला ज्यावेळेस समजूत काढण्यात आलेली होती, सुरुवातीला जी बैठक बसवण्यात आलेली होती त्यावेळेस नकार द्यायला हवा होता. हे या सासरच्या लोकांना असा विनाकारण छळ, पोलिसांचा मार आणि तुरुंगाची हे शिक्षा यांना भोगायला लागली नसती. तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की समाजामध्ये अशासुद्धा काही महिला आहेत. अशा महिलांमुळं ज्या महिलांवर खरोखरच सासरच्या मंडळीकडून अत्याचार होतो, तिचा छळ होतो, तिला मारहाण होते, तिला हुंड्याची मागणी होते, अशा महिलांना खरोखर जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर अशा महिलांनासुद्धा खोटं ठरवलं जाईल. कारण अशा महिला जे एक असा बनाव करत असतात, अशा प्रकारचे एक नाटक समाजापुढे मांडत असतात. तर मंडळी या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.